नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे बघा मित्रांनो भरती प्रक्रिया चालू आहे. तर सध्या बघा मित्रांनो ऑनलाईन परीक्षेच्या आधारे वनरक्षक पदाकरता गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो. या अगोदर वनरक्षक पदाकरता ऑनलाईन परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आता एक नोटीस व सोबत वनरक्षकाच्या पदाकरता गुणवत्ता यादी म्हणजे बघा मित्रांनो असते की स्टार्टिंगच्या मॅक्झिमम मार्कपासून ते शेवटच्या सगळ्यात कमी मार्क्सपर्यंत गुणवत्ता यादी ही नंबर वाईज लावलेली असते. त्या प्रकारे ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सोबत बघा मित्रांनो एक नोटीस पण जाहीर करण्यात आलेली आहे. ही नोटीस बघू शकता मित्रांनो, वन विभागातील वनरक्षक गट क प्रक्रिया 2023. तर वन विभागातील वनरक्षक पदाची जाहिरात आलेली होती. परीक्षा झाली होती 2 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023. त्या दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित जो निर्णय असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून बाकीच्या क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करता शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार 5 जानेवारीला निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आता वनवृत्तावार गुणवत्ता यादी म्हणजे प्रत्येक जे वनवृत्त आहे अमरावती त्याप्रकारे जसं नागपूर आहे, अमरावती आहे, त्या वेगवेगळे वनवृत्तानुसार गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बाकी पुढील टप्पे कसे राहणार आहे बघा मित्रांनो, तर कागदपत्र तपासणी, त्यानंतर सोबतच शारीरिक मोजमाप, त्यानंतर जे वनरक्षकासाठी धाव चाचणीचे वेळापत्रक येईल, नंतर फायनल निवड सूची प्रसिद्ध करण्यात येईल. हे सगळं संकेतस्थळावर लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही जी गुणवत्ता यादी आहे हे नागपूरच्या मान्यतेने प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो वेगवेगळ्या वनवृत्ताच्या वेगवेगळ्या लिस्ट लागल्या आहेत. आपण त्यामधली एक नागपूर साईडची सर्कलची आपण जी लिस्ट लागली ती बघत आहोत मित्रांनो. ते फर्स्ट नंबरवर 114 मार्क, सेकंडवर 114 मार्क लागलेले आहे बघा मित्रांनो, बघू शकता. अशी विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे. तर ही लिस्ट चेक करण्याकरता तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊ शकता. तुम्ही ज्या वनवृत्ताकरता पेपर दिलेला असेल त्या वनवृत्तामध्ये जाऊन तुमची मेरिट लिस्ट नंबर चेक करू शकता. बाकी कागदपत्र तपासणीबाबत लवकरच त्यांची अपडेट येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला त्यावर अपडेट मिळेलच. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.